जिथं 2 मजले होणार होतं तर तिकडं 5 मजले होण्याला लागलेत. तर विषय अशा वेळेस काय होतो की बहिणींची अपेक्षा वाढते किंवा ते हक्क सोडलेल्या बहिणींची अपेक्षा वाढते की आता बहिणींची नव्हे तर त्यांच्या मुलांची तरी अपेक्षा वाढते. म्हणजे आता अपेक्षा वाढल्यानंतर मग साहजिक आहे की काहीतरी मिळावं, काहीतरी अपेक्षा असते. तर ते मग बहिणींना आईंना सांगितलं जातं, बायकोला सांगितलं जातं, जा तुझ्या ह्याच्याकडनं पैसे मागून घे किंवा प्रॉपर्टी मागून घे. मूळ काळ म्हणजे प्रॉपर्टीचे रेट्स वाढले आणि पूर्वी अशी म्हणजे अशी समज होती की ठीक आहे माझाच भाऊ आहे ना, मी प्रॉपर्टी सोडली तर काय फरक पडतोय. पण आता पैशासमोर काय चालत नाही तसं. आता त्यांना मागितलं पाहिजे, कोर्टात हक्क प्राप्त झाला आहे 2005 नंतर आपण म्हटलं तसं. आणि हक्क प्राप्त झाल्यानंतर मग सगळे डिस्प्यूट अराईज होतात ऑटोमॅटिकली. ज्या प्रॉपर्टीज 5 लाख रुपये एकर किंवा 1 लाख रुपये एकरने मिळत होत्या, आता ती 1 लाख रुपये आणि 5 लाख रुपये गुंठ्याने मिळतात प्रॉपर्टी. म्हणजे इट सीम्स की 40 पटीने वाढलेत रेट्स. तर साहजिक आहे की अपेक्षा वाढतील की मला त्यावेळेस तर फक्त स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे काय, तर माझ्या वडिलांनी प्रॉपर्टी घेतली, त्यांनी प्रॉपर्टी घेतली त्यांच्या कष्टाच्या प्रॉपर्टीमध्ये. सपोज ते नोकरी करत असेल, त्यातनं उत्पन्न झालं, त्या उत्पन्नातून त्यांनी प्रॉपर्टी घेतली, म्हणजे त्याची स्वमालकीची प्रॉपर्टी झाली. ते कुणालाही विकू शकतात प्रॉपर्टी, म्हणजे त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची. मात्र तसंच एकत्र कुटुंब असताना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधून पिढीजात प्रॉपर्टी असते, त्याचे समानच हिस्से करावे लागतात. पण ओके सगळ्या मुलांमध्ये समजा पिढीजात प्रॉपर्टी आली, त्याला एखाद्या वडिलाला 4 मुलं आहेत, तर 4ही मुलांमध्ये त्यांना समानच करावं लागतं, जरी एखादा लाडात असला तरी. पण त्या विरुद्ध दुसरं की स्वकष्टात जी प्रॉपर्टी असते ते आपण 4 पैकी एकच लाडात आहे, तर त्याला एकट्याला देऊ शकतो का? म्हणजे बहुधा आई वडील हयात असताना त्यांनी काहीतरी विल्हेवाट लावून घेतली पाहिजे. ओके. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला कायदा जो आहे तो मॉरॅलिटीच्या बेसिसवर चालतो किंवा मॉरॅलिटी बेसिसवर बनवलेला आहे. ॲब्सोल्युटली. चोरी करणं हे मॉरॅली चुकीचं आहे म्हणून आपण ती चोरीला गुन्हा असं केलेलं आहे. तर आपल्या जी समाज व्यवस्था आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की मुलीच्या लग्नात खर्च करायचा आणि परत तिला प्रॉपर्टी हिस्सा द्यायचा नाही, जुन्या काळापासून ही सामाजिक आपली समजूत आहे. मग आताच्या काळात काय होते की लोक म्हणतात की तिला बहिणीला लग्नात दिलेलं आहे ना भरपूर सारं, तिला हुंडा दिलेला आहे. पहिल्या काळात गोष्ट बोलतो, 10-20-25 वर्षापूर्वी गोष्ट, हुंडा दिलेला आहे तिला, सोनं नाणं दिलेलं आहे, स्त्रीधन दिलेलं आहे. मग आता कशाला ती प्रॉपर्टी मागते? ह्याला नक्की कायदेशीर काय अर्थ आहे का कोर्टामध्ये? लग्नात भांडी दिली, ग्राइंडर मिक्सर दिला, ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी त्या प्रॉपर्टीमध्ये पण हक्क आपोआप सोडला. ते प्रॉपर्टीमध्ये हक्क त्याला जन्मजात मिळालेला आहे, म्हणजे फ्रॉम द डेट ऑफ बर्थ शी हॅज गॉट राईट बहिणीला. अशा स्थितीत तुम्ही म्हणणार की बाबा त्याला मी 10 टोळे सोनं दिलं आणि आता ह्याचा आता का हक्क संपुष्टात आणला, तसं नाही ना. नाही, कोर्टात तर काही आर्ग्युमेंट करतात लोक करताना, पण बहिणीच्या लग्नपोटी ही प्रॉपर्टी विकल्या ह्याचा अर्थ बहिणीच्या शेअरमधून विकलं नाही. म्हणजे बहिणीचं लग्न करायची किंवा मुलीचं लग्न करायची जबाबदारी त्या बापाची, त्या भावाचीच जबाबदारी. म्हणजे मी आता बहिणीची प्रॉपर्टी विकली आणि मी तुझं त्याचं लग्न करून दिलं, हे असं सांगणं योग्य नाही आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता वाटप जर करायचं म्हणजे एखादा असं इच्छुक असतो घरातल्या 4-5 भावंडापैकी की मला वेगळं, माझी चूल मला मांडायची, तर दोघं तिघं समजा तयार असेल, एक अर्धा भावंड जर तयार नसेल तर याला नक्की कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाऊ शकतं? काय कायदेशीर प्रक्रिया? कॉम्प्रोमाइज करून घेणं सगळ्यात उत्तम असं आहे. कुटुंबाचे प्रॉपर्टीजच्या मॅटर जनरली कॉम्प्रोमाइज झाले पाहिजे, हे सगळ्या वकिलांनी पण समजून घेतलं पाहिजे, बहिणींनी आणि भावाने पण समजून घेतलं पाहिजे. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. सध्याच्या काळात आपण पाहतोय की कोर्टामध्ये केसेसचा मारा हा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. व त्यामध्ये काही सामाजिक दृष्टिकोनाने जर विचार करायला गेलं तर कीर्तनकार फार मोठ्या प्रमाणात सांगतात की भाऊ बहिणी आता सध्या त्यांचे नातेसंबंध ते बिघडलेत. तर का बिघडलेत? तर जमिनीवरून, प्रॉपर्टीवरून. का? तर 2005 मध्ये महिलांना समान हक्क प्राप्त झालेला आहे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळे तेव्हाच्या केसेस असतील किंवा आताच्या काळातही मुलीही, आणि आपला समाज व्यवस्था थोडी वेगळी आहे आणि कायद्याने थोडासा डिसिजन वेगळा घेतला आहे, त्यामुळे हे डिस्प्यूट निर्माण होत आहेत. तर नक्की हे डिस्प्यूट कशा प्रकारे टाळले जाऊ शकतात, यामध्ये काही सोल्युशन निघू शकतं, किंवा आता लोकांनीच बदलण्याची गरज आहे का, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत गेली 17हून अधिक वर्ष विधी क्षेत्रामध्ये काम करत असलेले ॲडव्होकेट हुसेन नाशिकवाला सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर. नमस्कार. तर आत्ताच्या काळात आपण पाहतोय की फार मोठ्या प्रमाणावर केसेसचा जो मारा आहे तो आहे भाऊ बहिणींचं वाटप किंवा भावाभावांचं वाटप. नक्की हे वाद वाढत आहेत कशामुळे? अरे असं काय झालं ॲक्च्युली, सध्याच्या काळात हे सगळे आता विकसित व्हायला लागले. प्रॉपर्टीजचे भाव वाढलेत, गावं विकसित व्हायला लागलेत, जिथं 2 मजले होणार होतं तर तिकडं 5 मजले व्हायला लागलेत. तर विषय अशा वेळेस काय होतो
की बहिणींची अपेक्षा वाढते नक्कीच. किंवा ते हक्क सोडलेल्या बहिणींची अपेक्षा वाढते की आता बहिणींची नव्हे तर त्यांच्या मुलांची तरी अपेक्षा वाढते. नक्कीच. म्हणजे आता अपेक्षा वाढल्यानंतर मग साहजिक आहे की काहीतरी मिळावं, काहीतरी अपेक्षा असते. तर ते मग बहिणींना आईंना सांगितलं जातं, बायकोला सांगितलं जातं, जा तुझ्या ह्याच्याकडनं पैसे मागून घे किंवा प्रॉपर्टी मागून घे. मूळ काळ म्हणजे प्रॉपर्टीचे रेट्स वाढले आणि पूर्वी अशी समज होती की ठीक आहे माझाच भाऊ आहे ना, मी प्रॉपर्टी सोडली तर काय फरक पडतोय. पण आता पैसे समोर काय चालत नाही तसं. आता त्यांना मागितलं पाहिजे, कोर्टात हक्क प्राप्त झालाय 2005 नंतर आपण म्हटलं तसं, आणि हक्क प्राप्त झाल्यानंतर मग सगळे डिस्प्यूट अराईज होतात ऑटोमॅटिकली असं आहे. त्यामुळे सध्या म्हणजे जास्त प्रॉपर्टीजचे डिस्प्यूट जास्त वाढलेत आता घरगुती. ज्यांनी हक्क सोड केलेली आहे आणि तेव्हाच्या काळात त्यांच्या अपेक्षा नव्हत्या, पण आता त्यांची मुलं मोठी झालीत, त्यांच्या अपेक्षा वाढली, त्यांना नोकऱ्या वगैरे नाहीत, अशा सगळ्या गोष्टी. राईट. आणि मग आता ती जमिनीच्या बाजूने हायवे जातो आणि मग त्यांची मुलं म्हणतात की आता प्रॉपर्टी, तर तसं करता येऊ शकतं का? नाही, आता तसंच झालंय ना. आता बघा, ज्यावेळेस गाव विकसित होतं, रस्ते जातात, रस्ते गेले, प्रॉपर्टीज जे त्याचे काही भाव नव्हते, कवडी भावात होते, म्हणजे पूर्वी काहीच भाव नव्हते, आता ते रस्ते गेल्यानंतर त्याला भाव वाढले तर मग लोकांची अपेक्षा वाढती. ज्या प्रॉपर्टीज 5 लाख रुपये एकर किंवा 1 लाख रुपये एकरने मिळत होत्या, आता ती 1 लाख रुपये आणि 5 लाख रुपये गुंठ्याने मिळतात प्रॉपर्टी. म्हणजे इट सीम्स की 40 पटीने वाढलेत रेट्स. तर साहजिक आहे की अपेक्षा वाढतील की मला त्यावेळेस तर फक्त एक 10 टोळे सोनं, आता सोनं पण काय झालं, 10 टोळे सोनं देऊन मला लग्नात हे करून टाकलेले. मला म्हणते बाबा तुझा हक्क सोडला, पण तसं सुटत नाही म्हणून ते ॲट द एंड कुठंतरी ते मनात राहिलेलं असतं, त्यामुळे ते दावे केले जातात. आता वाटप तर झालं, पण त्यामध्ये 2 प्रकारचे वाटप असतात. एक असतं की जे पिढीजात होत आलेली जमीन असते किंवा ती प्रॉपर्टी असते ती असते, आणि एक स्वकष्टाने कमवलेली प्रॉपर्टी असते. या दोन्हीतल्या नक्की वाटपामध्ये काय फरक असतो? बघा, आता हाच फरक जाणून घेतला ना सगळ्यांनी की निम्मे प्रॉपर्टीजचे डिस्प्यूट्स कमी होतात. आता हा फरक काय आहे, आता पिढीजात तुम्ही म्हटलं, जे पिढीजात प्रॉपर्टीज आलेल्या आहेत, त्या पिढीजात प्रॉपर्टीज म्हणजे काय, जनरली आपण ह्या कॉन्सेप्टला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज म्हणतो. आणि ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीजमध्ये तुमचा हक्क कोपर्सनरी हक्क आहे, म्हणजे जन्मापासून हक्क आहे का काय, कसा आहे तो बघितला जातो. आणि आपण पहिलं ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज काय आहे ते बघूया. ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीज म्हणजे कसं आहे, माझ्या आजोबाकडनं, माझ्या वडिलांच्या वडिलांकडनं प्रॉपर्टी झालेल्या त्या ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी, पिढीजात प्रॉपर्टीज. त्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचे अधिकार असतात, बरोबर. आणि स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे काय, आता माझ्या वडिलांनी प्रॉपर्टी घेतली, त्यांनी प्रॉपर्टी घेतली त्यांच्या कष्टाच्या प्रॉपर्टीमध्ये. सपोज ते नोकरी करत असेल, त्यातनं उत्पन्न झालं, त्या उत्पन्नातून त्यांनी प्रॉपर्टी घेतली, म्हणजे त्याची स्वमालकीची प्रॉपर्टी झाली. ते कुणालाही विकू शकतात प्रॉपर्टी, म्हणजे त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची. मात्र तसंच एकत्र कुटुंब असताना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधून जे पैसे आले, म्हणजे आता एकत्र कुटुंब आहे, एक शेती आहे, ते शेतीतनं मिळकतमधनं पैसे मिळाले, म्हणजे उत्पन्नातून पैसे मिळाले, आणि त्या उत्पन्नातून दुसरी प्रॉपर्टी घेतली तर ते स्वकष्टार्जित नव्हे, ते एकत्र कुटुंबाचीच प्रॉपर्टी, बरोबर. परंतु मी कुठेतरी नोकरी करतोय आणि नोकरीतनं मला उत्पन्न मिळालेलं आहे, मी कुठेतरी काही काम करतोय, त्याचं उत्पन्न मिळालं आणि त्या उत्पन्नातून मी पैसे जमा केले आणि ते पैशातून घेतली, तर ती माझी स्वमालकीची स्वकष्टार्जित. आता स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये मला जोपर्यंत मी जीवित आहे तोपर्यंत मला अधिकार आहे. मात्र वडिलोपार्जित मिळकत असेल तर माझ्या मुलांना, माझ्या मुलींना हक्क आहे त्या प्रॉपर्टीमध्ये, असं आहे. आपण पाहतो की जी पिढीजात प्रॉपर्टी असते त्याचे समानच हिस्से करावे लागतात, पण ओके, सगळ्या मुलांमध्ये. समजा पिढीजात प्रॉपर्टी, त्याला एखाद्या वडिलाला 4 मुलं आहेत, तर 4ही मुलांमध्ये त्यांना समानच करावं लागतं, जरी एखादा लाडात असला तरी. पण त्या विरुद्ध दुसरं की स्वकष्टात जी प्रॉपर्टी असते ते आपण 4 पैकी एकच लाडात आहे, तर त्याला एकट्याला देऊ शकतो का? अगदी तेच म्हणतो ना, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असली तर ती माझी मालक आहे, माझी मर्जी, हे पॅटर्न चालतं. किंवा मला एक कुटुंबातल्या व्यक्तीला सोडून दुसरं कोणाला तरी द्यायची तरी मी देऊ शकतो. मला ती प्रॉपर्टी 100 रुपयाची असो, मला 10 रुपयाची विकायची तरी मी विकू शकतो, बरोबर. म्हणजे मला कोणी रोखू शकत नाही, कारण की ती माझी स्वतः मालकीची प्रॉपर्टी. त्यात कुणाचा अधिकार नाही, माझा सोडून, माझ्या व्यतिरिक्त कुणाचा अधिकार नाही, असं. आणि स्वकष्टाची प्रॉपर्टी ही किती जनरेशन पर्यंत स्वकष्टाची राहते, त्यातून पुढे स्वकष्टार्जित प्रॉपर्टी मी हयात आहे तोपर्यंत स्वकष्टार्जित, कारण की ती स्वमालकीची प्रॉपर्टी. माझ्यानंतर माझ्या मुलांना ते प्रॉपर्टीमध्ये समान हक्क, असं. ओके. आणि तिथून पुढच्या पिढीला पण ती ॲन्सेस्ट्रल, मग तिसऱ्या पिढीनंतर पण ते ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचं ते चेंज होते. पण इथं परत एक बघितलं आता मी माझ्या हयातीमध्ये विल करू शकतो, ती काही करू शकतो.
ते परत ते कॉन्सिक्वेन्सेस त्याचे बघितले पाहिजे कसं होतं. म्हणजे मी विल्हेवाट लावून गेलो त्या प्रॉपर्टीची तर मग जनरली वाद टाळतात अशा संदर्भात. म्हणजे बहुधा आई वडील हयात असताना त्यांनी काहीतरी विल्हेवाट लावून घेतली पाहिजे. ओके ओके. आता एक महत्वाचा मुद्दा आहे की आपला कायदा जो आहे तो मॉरॅलिटीच्या बेसिसवर चालतो किंवा मॉरॅलिटी बेसिसवर बनवलेला आहे. ॲब्सोल्युटली. चोरी करणं हे मॉरॅली चुकीचं आहे म्हणून आपण ती चोरीला गुन्हा असं केलेलं आहे. तर आपल्या जी समाज व्यवस्था आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की मुलीच्या लग्नात खर्च करायचा आणि परत तिला प्रॉपर्टी हिस्सा द्यायचा नाही, जुन्या काळापासून ही सामाजिक आपली समजूत आहे. मग आताच्या काळात काय होतंय की लोक म्हणतात की तिला बहिणीला लग्नात दिलेलं आहे ना भरपूर सारं, तिला हुंडा दिलेला आहे. पहिल्या काळात गोष्ट बोलतो 10-20-25 वर्षापूर्वी गोष्ट, हुंडा दिलेला आहे तिला, सोनं नाणं दिलेलं आहे, स्त्रीधन दिलेलं आहे. मग आता कशाला ती प्रॉपर्टी मागते? ह्याला नक्की कायदेशीर काय अर्थ आहे का कोर्टामध्ये? अगदी कसं नाही, म्हणजे तुम्ही लग्नात भांडी दिली, ग्राइंडर मिक्सर दिला, ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी त्या प्रॉपर्टीमध्ये पण हक्क आपोआप सोडला. ते प्रॉपर्टीमध्ये हक्क त्याला जन्मजात मिळालेला आहे. म्हणजे फ्रॉम द डेट ऑफ बर्थ शी हॅज गॉट राईट बहिणीला. अशा स्थितीत तुम्ही म्हणणार की बाबा त्याला मी 10 टोळे सोनं दिलं आणि आता ह्याचा आता का हक्क संपुष्टात आणला? तसं नाही ना. म्हणजे विनोदी भाषेमध्ये असं सांगितलं मी ग्राइंडर मिक्सर म्हणून त्याचा हक्क सोडून घेते असं प्रॉपर्टीमध्ये नाही होत. ते वाटपामध्ये प्रॉपर्टी त्याचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे. आता राहिला तुमचा हा प्रश्न, आता हे इफ ॲट ऑल असं झालं तर सगळेजण 2 टोळे आणि 4 टोळे सोडून टाकतील विषय. हक्क सोडायचा असेल बहिणीपोटी तर तुम्ही पहिलं प्रेमापोटी सोडलं पाहिजे. ते हक्क सोडपत्र प्रेमापोटी केलं पाहिजे किंवा मला माझ्या भावाने चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे, चांगलं लग्न करून दिलं किंवा माझ्या वडिलांनी मला हे करून दिलं. परंतु त्याचा मोबदल्यात तुम्ही त्याचं लग्न करून नाही दिलं. प्रॉपर्टीच्या मोबदल्यात ते लग्न तुम्ही तुमचं कर्तव्य होतं ते लग्न करून द्यायला. बरोबर आहे. त्याला प्रॉपर्टीचं जमिनीत तुम्हाला सोडायचं असेल तर ते प्रेमापोटी त्याने जमिनीत हक्क सोडला पाहिजे. जसं तुम्ही लग्न त्याला प्रेमापोटी करून दिलं असेल तर. असं यू कॅनॉट की त्याला असं नाही सांगू शकत तू आता तू त्यावेळेस मी त्याला प्रॉपर्टी देऊन टाकली, तू भरपूर प्रॉपर्टी दिली, आता तुला काय नाही, तसं नाही सांगू शकत. कारण बहुधा काय होतं, लोक अशी आर्ग्युमेंट करतात की बहिणीच्या लग्नासाठी आम्ही 2 एकर शेती विकली, मग आता तिला ती आता काय तिच्या वाटणीचं विकलं असं मानलं जातं. ही अशी आर्ग्युमेंट कोर्टात चालते, ह्याला काही लिगल बेस आहे का? नाही, कोर्टात तर काही आर्ग्युमेंट करतात लोक करताना, पण बहिणीच्या लग्नापोटी हे प्रॉपर्टी विकल्या ह्याचा अर्थ बहिणीच्या शेअरमधून विकलं नाही. म्हणजे बहिणीचं लग्न करायची किंवा मुलीचं लग्न करायची जबाबदारी त्या बापाची, त्या भावाचीच जबाबदारी. म्हणजे मी आता बहिणीची प्रॉपर्टी विकली आणि मी तुझं त्याचं लग्न करून दिलं हे असं सांगणं योग्य नाही आहे. हां, ते कायदेशीर गरजापोटी विकली प्रॉपर्टी, ते विक्री खत चॅलेंज करता येणार नाही की ती कायदेशीर गरजापोटी विकली होती प्रॉपर्टी. परंतु असं नाही म्हणता येणार की ती प्रॉपर्टी त्यांचं लग्न होतं म्हणून मी विकली म्हणून आता मी याला हक्क देणार नाही, तसं नाही सांगता येत. तसं महत्वाचा प्रश्न म्हणजे आता वाटप जर करायचं म्हणजे एखादा असं इच्छुक असतो घरातलं 4-5 भावंडापैकी की मला वेगळं, माझी चूल मला मांडायची, तर दोघं तिघं समजा तयार असेल, एक अर्धा भावंड जर तयार नसेल तर याला नक्की कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाऊ शकतं? काय कायदेशीर प्रक्रिया? बऱ्याच वेळा असं होतं. आता बऱ्याच वेळा असं होतं म्हणजे 4 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत, बरोबर आहे. आता त्यातले 4 भाऊपैकी 3 भाऊ मान्य करतात की बाबा बहिणीला हक्क देऊन टाकावा. एक भाऊ म्हणतो कशाला त्याला द्यायचं, त्याला आपण तुम्ही म्हटलं की लग्नात आपण भरपूर खर्च केला आहे. म्हणजे एक भाऊ म्हणतो की नाही मी काय माझ्या हक्कातनं त्या बहिणीला देणार नाही प्रॉपर्टी. आता काय करायचं नेमकं? असे बरेच असे प्रसंग घडतात आणि माझ्याकडे सल्ल्यासाठी लोक येतात. त्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे प्रेमापोटी तुम्ही त्यांना सांगा भाऊ आपण असं वडिलोपार्जित मिळकत ते आपण वाटप करून घेऊ, संबंध चांगले राहतात. हा पहिला भाग, हा पहिला टप्पा मी कधी पण मीडिएशनचा म्हणजे आपण म्हणतो की प्रेमापोटी झालेलं सगळं कुटुंबात सगळं चांगलं. परंतु दुसरा टप्पा म्हणजे तुम्ही वकिलांकडे गेला, वकिलांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली, कायदेशीर नोटीस प्राप्त झाल्यानंतर आपण त्याला सांगितलं बाबा 15 दिवसात महिन्याभरात नोटीसप्रमाणे मला वाटप करून दे. जनरली जे करून देत नाहीत परत. मग वाटपसाठी नोटीस पाठवून वाटप मिळालं नाही, मग तुम्ही कोर्टाचा मार्ग अवलंबा. कोर्टात जावा, कोर्टात पूर्ण पुरावा द्या, ते वडिलोपार्जित मिळकती आहेत, काय मिळकती आहेत, कशा मिळकती आहेत, मग त्याचा हुकूम घ्या. आणि हुकूम घेतल्यानंतर कोर्टातनं तरी संपत नाही. हुकूम कोर्टातनं कागदी असतो, त्याला एक्झिक्यूट करावं लागतं. म्हणजे आता वाटपात जनरली काय होतं ते कलेक्टरकडं पाठवलं जातं किंवा तहसीलदारांपुढं पाठवलं जातं आणि मग तो वाटप तक्ता होतो तयार आणि त्या हिशोबाने त्याला सरसनिरसप्रमाणे वाटप करून मिळतं. मग तो वाटपचा दावा केल्यानंतर तो दावा निकाली पण झाला तर त्याच्यानंतर तो एक्झिक्यूट करण्यासाठी दरखास्त दाखल असते. ते दरखास्त
संपूर्ण संपल्यानंतर मग ती फायनल डिक्री होते, म्हणजे फायनल वाटपाचा तक्ता तयार होतो आणि नंतर मग ते प्रॉपर्टी त्याला सरसप्रमाणे वाटून मिळते. म्हणजे जनरली पिढ्यानपिढ्या पण जातात ह्याच्यात. आता मी तुम्हाला सहजपणे बोलतोय की असं असं होतंय, पण तरी आता एक्सपिरियंट झालंय, काही प्रॉब्लेम नाही. पण हे वाटप कोर्टामार्फत करण्यात पिढ्या पण जातात असं. नक्कीच, म्हणजे ही फार मोठी प्रोसेस, जेवढं समजून घेईल आपल्याला तेवढंच चांगलं आहे. राईट. कॉम्प्रोमाइज करून घेणं सगळ्यात उत्तम असं. कुटुंबाचे प्रॉपर्टीजच्या मॅटर जनरली कॉम्प्रोमाइज झाले पाहिजे, हे सगळ्या वकिलांनी पण समजून घेतलं पाहिजे, बहिणींनी आणि भावाने पण समजून घेतलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता मगाचाच एक मुद्दा की आईच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा बहिणीच्या प्रॉपर्टीमध्ये त्या बहिणीपेक्षा जास्त त्या नवऱ्याला आणि तिच्या मुलाला जास्त इंटरेस्ट असतो. आता कसं आहे की आता म्हणजे जरा ह्यात भावनिक किंवा नातेसंबंध इमोशनल एक अँगल आहे की भाऊ बहिणींचं प्रेम असतं, अगदी. पण ते मुलाला किंवा त्या नवऱ्याला कळत नाही. यामध्ये काय होतं कधी कधी की मुलांना असं वाटतं, किंवा माझा प्रश्न आहे तो की आईच्या प्रॉपर्टीमध्ये मुलांना अधिकार आहे का आई जिवंत असताना? ओके, आता बघा, हा असं कॉन्ट्रोवर्शियल नाही म्हणता येणार. हा प्रश्न कसा आहे, आईची प्रॉपर्टी त्यांच्या वडिलांकडनं जे प्राप्त झाली किंवा वडिलांकडनं जे प्राप्त होणार आहे त्या कुटुंबातून, म्हणजे आईचे 2 कुटुंब, पूर्वी वडिलांकडनं आणि नंतर लग्न झाल्यानंतर मग इथल्या कुटुंबात येते. आता ह्या कुटुंबातनं ज्या प्रॉपर्टीज मिळतात त्याला त्याच्या वडिलांकडनं, ते त्याच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीज होतात. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत त्यांची मुलं मुली मागू शकत नाहीत. आणि मध्यंतरी आता सुप्रीम कोर्टने पण तसे स्ट्रेट अवे गेस्चर्स दिलेत की आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या मुलं मुलींना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मागता येणार नाही. म्हणजे त्याची ते सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी होती, त्याला ते वाटपात मिळाली पण तर त्याची ते सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी होती आईची, असं आहे. म्हणजे आईनी जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत जर द्यायचं असेल भावाला तर त्यांनी द्यावं, नाही तर ते गेल्यानंतर परत ते गेल्यानंतर सगळे मुलांचे हक्क अधिकार लागतात, मुलं मग परत तिकडे मामाला त्रास देऊ शकतात. अगदी 100%. आणि तसंच होतं तसं. आणि बऱ्याच वेळा वयोवृद्ध आई असली, म्हणजे जास्त एज झाल्यानंतर की काही बिचारी बोलू शकत नाही, तर मुलांमार्फत ते दावा केले जातात. असे आम्ही भरपूर मॅटर्स बघतो की त्याची इच्छा नसती त्याच्या भावाच्या विरुद्ध कोर्टात जायची, मात्र इच्छा नसताना त्याला विटनेस बॉक्समध्ये उभा राहून त्याला प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात, रडतात. मी तर बघितलेत उत्तर देताना आपल्याला पण कधीतरी वाटतं की बाबा ह्याला खरोखरच भावापोटी प्रेम आहे, पण ती पुत्र प्रेमापायी ती सगळं. ॲब्सोल्युटली. असे तुम्ही कधी अजब गजब किस्से पाहिलेत का केसेसमध्ये की फारच किचकट, म्हणजे फक्त हट्टापायी किंवा त्या प्रॉपर्टीच्या लोभापायी त्यांनी सगळा कुटाणा करून ठेवला असेल? हां, ते गंमतशीर म्हणजे कसं आहे, म्हणजे एक नाव नाही घेत ते विषय, परंतु कसा विषय होता, खूप श्रीमंत लोक, खूप सारी प्रॉपर्टीज बारामतीमध्ये, परंतु फक्त वाद एक 10 गुंठ्यासाठी वाद गेले 10 वर्षापासून प्रलंबित आहे की ही 10 गुंठे मी कमी घेणार नाही आणि तो म्हणतोय मीही 10 गुंठे तुला जास्त देणार नाही, असं आहे. दुसरं ह्याच्यासाठी 10 वर्ष मॅटर पेंडिंग आहे तो कोर्टात, म्हणजे मे बी 10 वर्षापेक्षा जास्त. आता मुद्दा आहे की गिफ्ट डीड किंवा जी बक्षीसपत्र दिलेलं असतं ते म्हणजे काय, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा विलने जी मिळालेली प्रॉपर्टी असते ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणून ट्रीट केली जाते का ती स्वकष्टाची प्रॉपर्टी म्हणून ट्रीट केली जाते? त्यात हक्क दुसरी भावंड मागू शकतात का? ओके, आता विषय कसा आहे माहिती आहे का, 2 कॉन्सेप्ट तुम्ही विचारले तर, एक गिफ्ट डीड आणि एक विलपत्र, हे टोटली डिफरंट कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे गिफ्ट डीड म्हणजे माझ्या हयातीत माझी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी मी कुणाला तरी बक्षीसपत्रान्वये दिली किंवा बक्षिसान्वये दिली मी ती प्रॉपर्टी. आता हे माझी स्वकष्टाची प्रॉपर्टी मी गिफ्ट करू शकतो, हा एक पहिला मुद्दा. बरोबर आहे. ज्यावेळेस मी ज्या माणसाला ती गिफ्ट करतो ती त्याची पण ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी होती. म्हणजे इवन अदरवाईज मला माझ्या आजोबांनी प्रॉपर्टी दिली त्याची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी, तर ती माझी स्वतःची मिळकत होईल, त्यात ॲन्सिस्ट्रल कॉन्सेप्ट हा राहणार नाही. तसंच आता माझ्या आजोबांनी, मी आजोबा हा शब्द का वापरतो म्हणजे एक पिढीवरती जाते म्हणून मी आजोबा वापरतो, आजोबांनी एक विलपत्र करून ठेवलं त्याची स्वकष्टाची प्रॉपर्टीचं की ही प्रॉपर्टी त्याला XYZ नातवाला मिळाली पाहिजे. त्यांच्या हयातीनंतर ते प्रॉपर्टी त्या विलपत्रान्वये त्या नातवंडाला मिळाली पाहिजे, बरोबर आहे. आता ज्यावेळेस ते त्यांच्या हयातीनंतर ते विलपत्रान्वये त्या नातवाला प्रॉपर्टी मिळाली तर त्या नातवाची ते स्वकष्टार्जित प्रॉपर्टी होती. म्हणजे त्याचं असं नाही की आजोबांकडनं आली म्हणजे ते प्रॉपर्टी त्याच्या ॲन्सेस्ट्रल आली, असं नाही. त्याचं नेचर चेंज होतो आणि ते ऑटोमॅटिकली त्याची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी होती. पण तेव्हा
ज्यावेळेस त्यांनी विलपत्र केलं नसेल किंवा बक्षीसपत्र कोणाला करून दिलं नाही आणि आजोबा विदाऊट एनी विलपत्र आणि बक्षीसपत्र करता एक्सपायर झाले तर ते प्रॉपर्टी ॲन्सिस्ट्रल प्रॉपर्टीचं स्वरूप तयार होते असं आहे. आणि आजोबाची प्रॉपर्टी वडिलांमध्ये त्या मुलांचा पण हक्क असं. हिंदू लॉ आहे, मुस्लिम लॉ आहे, दोन्हीमध्ये नक्की वाटपामध्ये काही वेगळं आहे का, काही सेमच आहेत त्यांचं? नाही पूर्णपणे हिंदू लॉ आणि मुस्लिम लॉ हे टोटली डिफरंट कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे हिंदू लॉमध्ये जॉईंट फॅमिलीचं कॉन्सेप्ट असतं, वेरज मुस्लिम लॉमध्ये जॉईंट फॅमिली हे नाही आहे. जॉईंट फॅमिली नाही. वन्स म्हणजे वडील एक्सपायर झाले तरच मुलांना अधिकार. जोपर्यंत वडील हयात आहेत तोपर्यंत मुलांना एकही रुपयाचा अधिकार नसतो. सगळं म्हणजे वाटप मागण्याचा पण अधिकार नाही मुस्लिम लॉमध्ये जोपर्यंत वडील हयात आहेत. म्हणजे मग किती कुठनं पण प्रॉपर्टी होते, त्याचं ओरिजिन कुठनं आले ते महत्त्वाचं नाही. त्याच्या वडिलांकडनं आली प्रॉपर्टी मग मुलाची प्रॉपर्टी, वडील एक्सपायर झाले मग मुलांची, मुलं एक्सपायर झाले मग त्यांच्या खाली, अशी एक 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 स्टेप्सनी जाते. वेरेज हिंदू लॉमध्ये जॉईंट फॅमिली कॉन्सेप्ट आहे. एकत्र कुटुंब कॉन्सेप्टमध्ये कसं असतं की माझी वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मला त्या कुटुंबात जन्मसिद्ध हक्क आहे. एकदम म्हणजे जन्मापासून हक्क आहे. जन्मसिद्ध म्हणण्यापेक्षा जन्मापासून हक्क आहे असं म्हटलेलं जास्त योग्य राहील. मी जन्मलो त्या कुटुंबात तर मला त्या प्रॉपर्टीमध्ये ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे. असं म्हणजे मुस्लिम लॉमध्ये एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी पण विकू शकतात का वडील? तेच म्हणतोय ना, मुस्लिम लॉमध्ये ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असली तरी ते ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचं नेचर नसतं. म्हणजे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी माझ्या आजोबाची प्रॉपर्टी त्यांच्या हयातीत माझ्या वडिलांना काहीच मिळू शकत नाही. ते एक्सपायर झाल्यानंतर माझ्या वडिलांचा अधिकार, आणि वडिलांच्या हयातीत मला काय अधिकार नाही त्या प्रॉपर्टी. वडिलांच्या नंतर मग माझ्या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये माझा भावाचा किंवा माझा अधिकार असं आहे. नाही मुद्दा असा आहे ना की हिंदू लॉमध्ये कसं आहे की जरी वडिलांना जरी विकली असली एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी तर मुलं म्हणू शकतात की आम्हाला नाही विकायची किंवा आमची तेच म्हणतोय ना, मुस्लिम तसं अधिकारच नाहीये. मुस्लिम लॉमध्ये जॉईंट फॅमिली कॉन्सेप्टच नाहीये. म्हणजे जोपर्यंत वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये मी कोणताच अधिकार मागू शकत नाही. त्यांना ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मिळाल्यामध्ये पण अधिकार मागू शकत नाही. म्हणजे पिढीजात प्रॉपर्टी असू शकते मुस्लिम कुटुंबातून. म्हणजे आजोबांची प्रॉपर्टी, त्यांना 3 मुलं आणि 2 मुली, त्यांचे शेअर डिटर्मिंट झालेले आहेत. आजोबा नंतर त्या शेअर डिटर्मिंट झाल्यानंतर मग जो मी बहिणीचा शेअर किंवा माझ्या आत्याचा शेअर माझे वडील विकू नाही शकत. ते त्यांचं डिटर्मिंट झालेलं आहे, ऑटोमॅटिकली शेअर डिटर्मिंट होतो. म्हणजे तो शेअर डिटर्मिंटच होतो ऑन द डेथ ऑफ देअर फादर असं आहे. मुस्लिम लॉ मध्ये पण 2005 नंतर महिला पहिल्यापासून मॉमेडन लॉ आहे तो. त्या पद्धतीनेच ते वाटप केलं जातं ऑटोमॅटिकली. नाही, त्यात समान नाहीये. त्यात सपोज बहिणीला 10 रुपये मिळाला असेल तर भावाला 20 रुपये मिळतात. असं आहे, ट्वाईस असं आहे. याला जोडून हिंदू लॉ मधला प्रश्न विचारतो की सध्याच्या काळात जर एखादी बहीण असेल किंवा तिचा घरची परिस्थिती सासरची नीट नसेल आणि माहेरचं जर चांगलं असेल, तिच्या घरची म्हणजे आपण म्हणू शकतो की गरज आहे म्हणून त्यांनी जर आताच्या काळात जर वाटप जर मागायचं म्हणलं माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये तर नक्की काय काय अडचणी येतात आणि मागू शकतात कारण कशा प्रकारे मागू शकतात? म्हणजे प्रॉपर्टी घ्यायची बहिणीला भावाकडून तर ती कशी घेऊ शकतात? एकच मार्ग, एक तुम्ही समंजसपणाने भावाला सांगा की आपलं माझा वडिलोपार्जित मिळकतीचा हक्क आहे, तू मला हक्क देऊन टाक. किमान संपूर्ण नाही देऊ शकत तर आपण काहीतरी वाटप करून कमी जास्त करून ॲडजस्टमेंट करू शकतो, वाटपपत्र नोंदवून. नाही दिला तर कोर्टाशिवाय दुसरा काय अधिकार, कोर्टातच जाऊन करून घ्यावं लागेल ते वाटप. आता अजून एक मुद्दा की ही गावाकडच्या गोष्टी झाल्या, शेतीचं वाटप वगैरे. शहरामध्ये काय असतं की एक जागा असते त्यावर वडील घर बांधतात आणि त्यानंतर मग परत ते वाटपाचं होऊ शकतं. तर ते घरच ते अनधिकृत असतं किंवा ती जागाच अनधिकृत असते. तर अनधिकृत जागेचं वाटप मागितलं जाऊ शकतं का, ते होऊ शकतं का लिगली? नाही, आता अनधिकृत जागा आहे असं तर कोणी सांगू शकणार आणि कोर्टात जाऊ शकणार की अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, मग त्या मात्र अनधिकृत मिळकतीमध्ये माझा हिस्सा आहे, हे योग्य नाही. हे टर्मिनॉलॉजी योग्य नाही आहे. परंतु आपण असं सांगू शकतो की एक बांधकाम केलेलं आहे, त्यात एक बिल्डिंग आहे, त्यात 4 मजले आहेत, तर 4 फ्लॅट्स आहेत. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला. परंतु ते बिल्डिंगची परमिशन घेतलेली नाही तुमचं असं म्हणतात. आता त्या बिल्डिंगमध्ये बहीण हक्क सांगू शकते का त्यातला एक फ्लॅट मला मिळाला पाहिजे असं म्हणतं तुमचा प्रश्न आहे? हो, हक्क त्याला आहे त्या बिल्डिंगमधला, तो फ्लॅट त्याचा एक आहे.
त्याला तिकडं अधिकार आहे त्या प्रॉपर्टीमध्ये. त्याची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर त्याला ते अधिकार आहे. मात्र जे अनधिकृत बांधकामचा विषय आहे तो नगरपालिकेचा विषय झाला. म्हणजे इफ ॲट ऑल टाउन प्लॅनिंगमध्ये किंवा जे नगरपालिकेच्या नियम आणि अटीनुसार ते बांधकाम अनधिकृत असेल ते अनधिकृत सगळ्यांसाठी आहे. म्हणजे इल्लिगल इज इल्लिगल असं आहे. परत तोच मुद्दा आहे की इलिगल मुद्दा आपण कोर्टात मागू शकतो का? नाही, तो इल्लिगल मुद्दा त्या पद्धतीने नाही. तो अनधिकृत बांधकाम सिद्ध झाल्यानंतर तो अनधिकृत ठरेल. तो नगर परिषद आणि त्यांचा कुटुंबाचा विषय झाला. ते नगर परिषद अनधिकृत असेल तर दे विल बी डिमॉलिशिंग द प्रॉपर्टी इटसेल्फ. बरोबर आहे. मग ती जमीन राहील, जमीनमध्ये हक्क राहील त्या मुलीचा. म्हणजे जमीन सपोज 4 गुंठे असेल, त्याच्यावर 4 फ्लॅट्स बांधलेले असतील, तर बांधकाम निघून गेलं तर 4 गुंठ्यामध्ये 1 गुंठा तर त्याला मिळणारच आहे. म्हणजे हे फॉर एन एक्झाम्पल मी असं म्हणतोय, 1 गुंठा हा म्हणजे तर 1 गुंठा परत हे ॲग्रिकल्चर नॉन ॲग्रिकल्चरचा विषय आहे. परंतु त्या जमिनीमध्ये हक्क आहे त्याला. ते वास्तूमध्ये त्याला अथॉराइज्ड आहे अनऑथराइज्ड आहे तो नंतरचा भाग झाला. अनऑथराइज असेल तर नगर परिषद आणि त्या कुटुंबाचा किंवा त्या बिल्डिंगचा विषय झाला. म्हणजे वाटपाचा अधिकाराने त्यात काय फरक पडू शकत नाही. म्हणजे मुद्दा असा झाला की जर अनधिकृत प्रॉपर्टीमध्ये किंवा घरामध्ये जर आपण जर हिस्सा मागे गेलो तर ती एक्झिस्टन्स त्याचा संपण्याची शक्यता आहे. एक्झिस्टन्स संपण्याची शक्यता आहे, पण तिकडे खाली जागा तर गायब नाही होऊ शकत ना. म्हणजे हा मॅटर अनधिकृत तर म्हणजे त्यांची समज असतानाच सोडावा. हा म्हणजे आता अनधिकृत असेल तर बिल्डिंग डिमॉलिश करता येईल. जागा आहे, परत परमिशन घेऊ शकतात, परत बांधू शकतात. म्हणजे जागेमधला हक्क नाही जाऊ शकत. हक्क हा जागेमध्ये मिळतो असं आहे. म्हणजे इथं आपल्याला म्हणू शकतो डेडलॉक सापडलं आपल्याला कायद्यामधलं. जर एखादा भाऊ असेल ज्याने की अनधिकृत बांधकाम मध्ये सगळं स्वतःच्या नाव करून घेतलं असेल तर बहिणी कसरत करून ते घेऊ शकतात. हा डॉमेस्टिकमध्ये पण कसं असतं जनरली कॉन्सेप्ट कोर्ट काय म्हणतं की डॉमेस्टिक प्रॉपर्टी आहे ते त्याची राहतं घर आहेत, त्यात लिनियन्सी थोडं लिबरली विचार करून ते ॲडजस्टमेंट ऑफ शेअर्स करतात जनरली कोर्ट. कारण की डॉमेस्टिक आणि त्याच्या भावाकडनं तुम्ही म्हणाल बाबा ते एक वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तो राहतोय, एकच खोलीची प्रॉपर्टी मला 4था रूम माझा दे त्यातला, ते पॉसिबल नाही. तर मग त्यावेळेस डॉमेस्टिक प्रॉपर्टीजच्या थोड्या अटी आणि शर्ती वेगळ्या असतात. असं तो लिबरली असतात थोड्या. एक शेवटचा प्रश्न, हे मला विस्तृत उत्तर पाहिजे की वाटपा संदर्भात नक्की तुम्ही कायदेशीर सल्ला काय द्याल, लिगली आणि मॉरली पण काय सल्ला द्याल भाऊ बहिणींना? ओके, मी जनरली सगळ्या वस्तूमध्ये पूर्वी मॉरलीचा विचार करतो. म्हणजे मी मॉरली अगोदर सांगतो काय केलं पाहिजे. आता भाऊ बहीण हे एकत्र कुटुंब असतं. म्हणजे एक लहानपणीपासून मोठं झालं, लग्न चांगल्या कुटुंबात लावून दिलं, चांगल्या थाटमाताने लावून दिलं आपल्याला लग्न. तर मी म्हणणार की बाबा तुम्ही ॲडजस्ट करा थोडंफार तरी. ठीक आहे, कायद्यात तुम्हाला समान हक्क मिळाला आहे नो डाऊट. तुम्ही ॲडजस्ट करा, थोडंफार कमी मिळालं तर तुम्हाला तुमच्या या ज्या कुटुंबात तुम्ही जाणार तिकडनं तुम्हाला मिळणारच आहे, तिकडं चांगलं तुम्ही नांदणार आहात, व्यवस्थित आहात. परंतु तुम्ही भावांचं थोडं हे घ्या, त्याला ते प्रॉपर्टीमधनं त्याला पण पुढं जायचं आहे, ते पूर्ण डेव्हलप करायची, त्याचं पुरं कुटुंब येणार आहेत. तर बेटर वे मॉरली विचार करता भावांपेक्षा थोडा शेअर कमी मिळाला तर ॲक्सेप्ट करून ते हे करून घेतलं पाहिजे. परंतु परत तुम्ही एकदम लिगली विचार करणार की नाही मला अधिकार आहे, मला एवढा अधिकार आहे, एवढा प्राप्त झालाच पाहिजे, पण आणि तुम्हाला भाव देत असेल तर यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन दॅन की तुम्ही कोर्टात जाऊनच ते मग अधिकार प्राप्त करून घेतले पाहिजे असं आहे. आता अधिकार प्राप्त करून घेणं म्हणजे कोर्टात जाणं, त्याला परत किती वर्ष लागतात तो एक भाग आहे. आणि आता अधिकार सोडण्याचे असतील तर तुम्ही कसे सोडले पाहिजे. काय तर बऱ्याच वेळा असं होतं तुम्ही अधिकार तर सोडून टाकलं, तोंडी सोडून टाकलं, भावाने पण ऐकलं ठीक आहे, आता बहीण काय मागत नाही, आपण वहिवाट करतोय, उत्पन्न घेतोय, आणि मग बहिणींच्या नंतर त्याची मुलं कोर्टात येतात. तर बेटर वे आता अधिकार सोडायचा प्रश्न ज्यावेळेस येतो तर जनरली तुम्ही एक वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे की अधिकार कोणत्या पद्धतीने सोडला पाहिजे, कोणत्या प्रॉपर्टीजमध्ये कशा पद्धतीने सोडला जातो अधिकार, आणि ते दस्त नोंदणीकृत असणं कधी पण योग्य आहे. म्हणजे अधिकार सोडताना हक्क सोडपत्र आपण जे म्हणतोय किंवा बक्षीसपत्र आपण जे करतोय बिनमोबदला असतं ते सोडताना खूप अटी व शर्ती पालन करावं लागतात. म्हणजे त्यात एक अटेस्टिंग विटनेसची कॉन्सेप्ट असते हक्क सोडपत्र बक्षीसपत्राला. तर अटेस्टिंग विटनेस हे नेसेसरी असतो. तर त्यासाठी तुम्ही वकिलांकडं जाऊन योग्य सल्ला घेऊन नोंदणीकृत दस्त करून घेणं अत्यावश्यक आहे. नंतर नाहीतर काय होतं की तेच कोर्टात चॅलेंज होत आहेत
आणि ते हक्क सोडपत्र बेकायदेशीर ठरतं. असं आहे. म्हणजे एक ते बंदिष्ट होण्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या वकिलांकडे जाऊन सल्ला घेऊन, कायदेशीर सल्ला घेऊन ते केलं पाहिजे. म्हणजे वाटप हे नीट व्यवस्थित विचार करून सल्ला घेऊन सामंजस्याने, पहिली गोष्ट सामंजस्य असलं पाहिजे आणि त्यानंतर वकिलांचा योग्य सल्ला घेऊन ते पुढे प्रोसेस करा. नाहीतर ते जर अर्धवट कसं जरी केलं तर पुढे जाऊन परत प्रॉब्लेम होण्याची होतेच. आता आपण तेच बघतोय, अर्धवट केले, साध्या कागदावर लिहून घेतले बहिणीकडनं किंवा तलाठीकडे जाऊन जबाब दिलेत आणि नोंदवून घेतलेत. ते पुढे जाऊन चॅलेंज होतं. ते म्हणतात मला बळजबरीने करून घेतलं. नोंदणीकृत दस्त चॅलेंज होतं तर हे बाब काय असं. त्यामुळे मी म्हटलं नोंदणीकृत पण तुम्ही वकिलांचा सल्ला करून नोंदणीकृत केलं पाहिजे. तुम्ही नुसतं किंवा नोंदणीकृत करून घेतलं, त्यातले बरेच कायदेशीर त्रुटी राहिल्या त्यात, तर मग तो परत जाऊन पुढे जाऊन चॅलेंज होतो. बहीण म्हणते मला दबावाने करून घेतलं, मला माहीतच नव्हतं, मला वाटपासाठी घेऊन गेले कोर्टात, किंवा मग वाटपासाठी मला दस्त तयार करण्यासाठी मी वाचलं नाही. अशिक्षित असतात बहिणी, त्यांना स्टॅम्प काय असतो हे कळत नसतं, कोर्ट कुठे आहे, म्हणजे दुय्यम निबंधकचं ऑफिस कुठे हे कळत नसतं. म्हणजे असे पुढे जाऊन वाद उपस्थित होतात, कोर्टात ते चॅलेंज होतात, वर्षानुवर्ष चालतात आणि ते कॉम्प्रोमाइज होतात किंवा ते चालून आजोबांनी वाटप दाखल केलं आणि ते नातवांना पण मिळत नाही लोकल प्रॉपर्टीज, असे होतात. असे पण कुटुंबाच्या प्रॉपर्टीजचे वाद नेव्हर एंडिंग स्वरूपात कधी कधी असतात. हक्क सोडला नक्की खर्च किती? आपण जर धरलं की बहिणीचा हिस्सा 10 एकर आहे, तो घ्यायचा आहे नावावर करून, त्याला नक्की सहसा खर्च किती येतो हक्क सोड प्रोसिजरला? आता किती खर्च हा शब्द योग्य नाही आहे. कसा केलं पाहिजे हे तुम्हाला मी सगळं सांगितलं. आता तो महाराष्ट्र कोर्ट फी ॲक्ट, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट आहे. महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमध्ये त्या प्रॉपर्टीज कुठल्या एरियामध्ये आहे, कोणत्या स्वरूपाची आहे, त्या पद्धतीने त्याच्यात स्टॅम्प ड्युटी ठरली जाते. असं आहे. पण ती विकत नाही तरी पण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का? हो, ते प्रॉपर्टी हक्क ट्रान्सफर होतो ना त्यात. त्यात हक्क कोणत्याही दस्तामध्ये जो हक्क ट्रान्सफर होत असेल तर स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे. म्हणजे वाटपपत्र असेल तर त्याला मिनिमम स्टॅम्प ड्युटी, आता GR आलेला होता मध्यंतरी, तर मिनिमम स्टॅम्प ड्युटी काहीतरी 200-250 रुपये स्टॅम्प ड्युटी होती. आय जस्ट नीड टू कन्फर्म इट, बट खूप किमान स्टॅम्प ड्युटी होती. तसंच बक्षीसपत्र होती, तर मध्यंतरी करोनाच्या काळात 1% पण दस्त झालं होतं. तसा GR होता स्पेसिफिक पिरियडसाठी. आता त्याला 3% लागते आणि रजिस्ट्रेशन फीज लागतात. हो, हे बघितलं पाहिजे की महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमध्ये किती प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन आहे, त्या व्हॅल्युएशनवर किती प्रॉपर्टीवर, त्या व्हॅल्युएशनवर तुम्हाला किती स्टॅम्प दिला पाहिजे, ते महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमध्ये सविस्तरपणे दिलेलं आहे. ते प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी गव्हर्नमेंट नियमानुसार गव्हर्नमेंट व्हॅल्यू असेल त्या पद्धतीने. राईट. नक्कीच सर. आज आपल्याला जो वाटप आहे की आता सध्याचा ज्वलंत विषय आहे की भाऊ बहिणींमध्ये किंवा घरामध्ये फूट कशाने पडते, तर या प्रॉपर्टीमुळे, वाटपामुळे, सगळ्या मुद्द्यांमुळे. यामध्ये तुम्ही पहिली गोष्ट तर महत्त्वाची, मी तुमचं त्यासाठी धन्यवाद मानेन की तुम्ही मॉरली सल्ला दिला की नक्की काय केलं पाहिजे की पुढं जाऊन कन्फ्लिक्टच निर्माण होऊ नये. जरी झाला तरी मग त्या लिगली काय असतील ते सगळ्या तुम्ही रेमेडीज सांगितल्या. नक्कीच आजच्या व्हिडिओमधून नक्की लोकांना भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. काय केलं पाहिजे हे समजेल. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आज आम्हाला टाइम दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी विचारमंथनकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.